एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹160 आहे व ₹164 आहे, तर ती रक्कम कोणती? आता पहिल्या वर्षाचे सरळ व्याज काय असणार आहे? पहिल्या वर्षाचे सरळ व्याज असेल 160 भागिले 2 म्हणजे 80 हे पहिल्या वर्षाचे सरळ व्याज असेल. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमधला डिफरन्स किती आहे? 4. म्हणजेच 80ला 4 तर 100ला किती? याच्यावरून आपल्याला रेट फाइंड करता येतं. रेट कसा फाइंड करतोय? 100 × 4 डिवाइड 80. 5% आपला रेट आला. आपल्याला रेट माहीत आहे. एका वर्षाचं व्याज आहे आपलं. फॉर्म्युला आपला यूज करा. PNR डिवाइड 100. सरळ व्याज एका वर्षाचं किती आहे? 80 आहे. P आपल्याला काढायचं आहे. N 1 वर्षासाठी आहे. रेट 5% आहे डिवाइड 100. आपली व्हॅल्यू असेल 80 गुणिले 100 भागिले 5, ₹1600 उत्तर असेल आपलं. P बरोबर ₹1600. ऑप्शन क्रमांक C आपलं उत्तर असेल.